आजच्या दिवशी गुढीपाडवा का साजरा केला जातो? नेमकं कळतं कसं की आजच्या दिवशीच गुढीपाडवा साजरा करायचा आहे? याची सुरुवात नेमकी झाली कशी? तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना? थांबा सांगते, पण त्याआधी आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणारे मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस. आज आपण गुढी उभारतो, गोडधोड करतो. तुम्ही वडीलधाऱ्या माणसांना या दिवशी एका महत्त्वाच्या गोष्टीचं वाचन करताना पाहिलं असेल, ते म्हणजे पंचांग. आता अनेकांना प्रश्न पडेल की हे पंचांग म्हणजे नेमकं काय? तर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या गतीमुळे होणारी कालाची 5 अंगे मानली गेली आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. ही 5 अंगे दिवसागणिक ज्या पुस्तकात दिलेली असतात त्या पुस्तकाला पंचांग म्हणतात. तर सोप्या भाषेत सांगायचं तर एक सूर्योदय ते दुसरा सूर्योदय म्हणजेच आपला एक दिवस, आणि अशा दिवसातून सूर्य आणि चंद्राच्या गतीवर आधारित काळाचं जे अचूक मोजमाप केलं जातं त्यालाच पंचांग म्हणतात. बघा, निसर्गाचं चक्र कसं चालतं? पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला 365 दिवस लागतात आणि त्यातून आपलं एक वर्ष आणि ऋतुचक्र ठरतं. पण त्याच वेळी चंद्र सुद्धा पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्राचा हा प्रवास साधारण 28 दिवस आणि काही तासांचा असतो, ज्यावरून आपल्या तिथी, अमावस्या, पौर्णिमा या गोष्टी ठरतात. आता इथे खूप मजेशीर विज्ञान आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते 365 दिवस, हे दिवस मिळून सौरवर्ष होतं, आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो साधारण 354 दिवस, हे चंद्रवर्ष मोजलं जातं. म्हणजे दरवर्षी या दोघांमध्ये काही दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय केलं तर दर 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना धरला, ज्याला आपण अधिक मास म्हणतो. तुम्ही ऐकलं असेलच, अधिक श्रावण, अधिक भाद्रपद, हे सगळं सूर्याचं आणि चंद्राचं गणित जुळवण्यासाठी असतं. आपल्या संस्कृतीचं सौंदर्यच मुळात निसर्गातील प्रत्येक गोष्टीला देवासमान पूजणं. पण त्यामागे ठोस वैज्ञानिक कारणंही आहेत. उदाहरण म्हणजे नारळी पौर्णिमा. या दिवशी आपण समुद्राची पूजा करतो, त्याला शांत व्हायला सांगतो आणि नारळ अर्पण करतो. यामागे शास्त्र असं आहे की पावसाळ्यात माशांचा प्रजननाचा म्हणजेच ब्रीडिंग काळ असतो. निसर्गाचं चक्र बिघडू नये म्हणून या काळात मासेमारीला बंदी असते. समुद्राला मान देणं म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणं. पण तुम्हाला माहितीये, फार पूर्वी जेव्हा आजच्या सारख्या छापील दिनदर्शिका किंवा घड्याळं नव्हती, तेव्हा माणूस काळाचा अंदाज कसा घ्यायचा? तर रात्रीच्या वेळी आकाशात पाहून. आपले कोळी बांधव किंवा प्रवासी आकाशातील ध्रुव तारा बघून दिशा ठरवायचे. चांदण्यांची स्थिती पाहून नक्षत्र ओळखायचे आणि याच निरीक्षणांतून पुढे राशी तयार झाल्या असाव्यात. माणसाने निसर्गाचे हे इशारे कागदावर मांडले आणि त्यातूनच आपल्या समृद्ध पंचांगाचा जन्म झाला. आणि म्हणून पंचांग हे केवळ धार्मिक विधींसाठी नसून ते आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं स्थिर खगोलशास्त्र आहे. हेच आहे पंचांग. ग्रेगोरियन कॅलेंडर आणि पंचांगमध्ये फरक काय, यावर जर डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. सोबतच ही माहिती शेअरही करा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.